मृत्युंजयाय रुद्राय आचित केशव विष्णुवारी श्री हरि पापनाशाय ध्यान मूलम गुरुर्मूर्ति मंत्र मूलम गुरुर्वाक्य पूजा सत्यम गुरुवाक्य सदा सत्यम सत्य एकम परम अन्यथा शरणं नास्ति ममेव शरणं तस्मात् कारुण्यभावेन दक्षिणेश्वर। ओम नमो ब्रह्मा ओम नमो शिवाय ओम नमो महागायत्री ओम नमो रुद्राय ओम नमो नमः गायत्री ओम नमो शिवाय ओम नमो गायत्री ओम नमो प्रसादाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो श्रीपते ओम नमो शिवाय ओम नमो प्रकाशे ओम नमो शिवाय ओम नमो गायत्री ओम नमो काक्षी ओम नमो काक्षी ओम नमो विजाक्षी ओम नमो सत्प्रकाशी ओम नमो गायत्री ओम शिखाय ओम सुंदरमुखाय नमः ओम रम कर्माभ्यं नमः ओम रम कटिभ्यं नमः ओम मुखाय नमः ओम पुष्टिये नमः ओम मृकुटाय नमः ओम रस्वाय नमः ओम दीर्घाय नमः ओम श्रीनिलताय नमः ओम लं पूर्णाय नमः ओम लं नमः सन्नमः नमः ओम चन्नमः शन्नमः नमः ओम हम नमः हम नमः शन्नमः 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 ओम नमः धन नमः धन नमः धन नमः नम नमः नम नमः नम नमः तत्र गमदरं भवान्या च समं भवा पितराश जगन्धर्वा विद्याधरं होरगा दृष्टिकामा भगवतो निर्णाय परमोत्सुका वर्षपुष्पवर्षाणि मानावली विर्णवा भगवान् पितामह वीक्ष्य बुद्धिरात्मनो युगो लोकाभिरामा सुतनोदारणा ध्यानमङ्गलम् दिव्यदन्दुवयोनेतो पेतो सुमनश्यखा देवादय ब्रह्ममुख्यानविश्यन्तं सदाग्नि सदान्यथाकाशे अन्त्यायित्वा वनमण्डलम् ब्रह्मरुद्रदेशे तु दृष्टवायुगतिर्हरे राजनपरशतमो भृजन्नाप्ययः दृष्टवात्मने दमनो विश्वाभ्यन्ते चान्ते तत्सत्त्वं परशास्ति मातेर्योगसुतं यमलोकनीतं जिज्ञान्तकं विशंसावनिशा तथाप्यस्य
से स्थिति संवाप्य ईश्वर अन्य तुर्यदश शक्ति ध्रुव गीतामृताय कृष्ण शपथवे परम नारायण देव सर्वशक्तिमय प्रभु सच्चिदानंद रूपस्य तस्य सर्वगतस्य वै चक्र में विष्णु गोपाल तस्य पादे पादरूप ब्रह्मांड रूपमाद्भुतम् मोक्षपरायणम् नमामि भयावक्यदातारं सर्वसम्पदाम् महानारायणो देवो भूतानां रक्षणाय वै निर्मात्मा भिन्नमर्थात्मकाय द्वामतलपदेशानन्तर सिद्धिर्न दत्तते कल्पना ऋषि संयोगा पाठे जपे वाय शब्दोच्चारणमश्रुतं जातम् पाठे जपे वामनो सृष्टदेव ध्यानान्यत्र गच्छति तस्मात् देवाभियोगा कर्तव्या विष्णु मंत्र स्वतःप्रवर्तकते च कल्याणी मा वदामि जनेभ्यः विश्वामित्र शतकं दुर्वासा द्रौपदं गिरा अभिरति अंतरिक्ष प्रबुद्धकुलायना क्षणभंगुरा स्वरूपदत्तयोगं दत्त विष्णु शिवाय जगता कल्यावतीर्ण नमस्ते वासुदेवाय नमः संकर्षणाय च सूर्याग्नि ब्रह्मणोगा वैष्णवत्वमनुजलम् चक्षुन्द्रिय के प्रकाशक भगवान सेना शस्त्र गिरन वाली सेना साथ रखने वाले भगवान में भगवान रजगुण में भगवान सत्वगुण में भगवान भगवान मुझे सत से सत्य और बेचे रहे नर्मदाय नमः नर्मदाय नमो ऋषि परमात्मा भूतात्मा स्वात्मा ओम श्री गणेशाय नमः श्री संत सदाशिवाय नमः श्री सदाशिव देवता मुष्टोपछन्दः चरितं देवदेवस्य महादेवस्य पावनम् गौरी विनायकोपेतं पूजवक्रन्तनेत्रकम् गंगाधरासनपातु बालमन्दिरशेखरा प्राणं पातु भरानाति मुखं पातु जगत्पति विश्वधुरंधरा हृदय शंकर पातु जक्रम गिरिजापति संकीर्णी पातु दीनाथ शरणागत वत्सला जगन्ने पातु जगत्कर्ता गुरुभो पातु गणाधिपा एतां शूलोपेता रक्षाय सुकृतिपते त्रैलोक्य विचरन्ति अभयं करुणावेदं गौचं पार्वतीपते नारायण स्वप्ने शिवरक्षाय तादृश श्री आज्ञवल्क्य प्रोक्तम् ओंकार बिंदु संयुक्तं नित्यं गायन्ति योगिनः गिरीश्वर देवान् महादेव महात्मा
महानरसिंहो यस्य वासुकी कंठभूषणं यत्र यत्र सतो देवा सर्वव्यापी महेश्वरः क्षरक्षरमिदं स्तोत्रया पठे शिवसन्निधौ श्रीरुद्रयामले मामहेश्वर संवादे सम्राष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनं पृष्ठेडाकिन्याभिमाशङ्करं वैद्यनाथ चित्ताभूमो नागेशं दारुकावने द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय पठे यं यं कामपेक्षैव प्रतिशन्ति नरोत्तमाः दर्शनादेवं पातकं नैव तिष्ठति सर्वाय क्षतिमूर्तये नमः रुद्राय अग्निमूर्तये नमः भीमाय काशमूर्तये नमः महादेवाय शिवमूर्तये नमः ओम हराय नमः महेश्वराय नमः विनायकाय नमः शिवाय नमः ओम नमः पार्वती पते हर महादेव भगवान कृष्ण भगवान की शिवदेव निष्काम कर्मयोगी शिव योगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की उत्तराधिकारी महामंडल स्वामी शांति देव महाराज की जय बजरंगबली की जय भगवान की आज के आनंद की जय। वक्रतुंड महाकाय देव सर्वमंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी मनोजमारुतमुख्यं नमो देवै महादेवै शिवाय मा प्रकटे भद्राय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात् ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वांनी वर हात करा बघा बरं काही लक्ष द्या आपण म्हणतो दाणे दाणे पडले काय भगवंतांनी आपल्या नावाचे लिहून ठेवले ना ते आपल्या जवळ आणून देणार आहे की आपल्याला गडबड करायची आवश्यकताच नाही। जर देव आपल्या जवळ आणून देतोय आपल्याला गोंधळ धावपळ गडबड करायची गरज नाही। पण आपलं फक्त काम काय आहे तो जन जनाय नमः ओम जनाय नमः लक्ष द्या आज मकर संक्रांत आपल्या भारतीय संस्कृतीनुसार अत्यंत महत्वाचा सण। प्रत्येकाला वाटतं की नाही आपलं जीवन गोड झाला पाहिजे आपला संसार गोड झाला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या भारतीय या मानवी जीवनाला दिशा देण्यासाठी का दिशा देण्यासाठी हे उत्सव जसं राष्ट्रीय सण आहे 26 जानेवारी 15 ऑगस्ट तसा हा सांस्कृतिक सण आहे भारतीय संस्कृतीचा। बोलायचं काम नको बोलायची गरज नाही बसा शांत बसा खाली भाऊ नॉट स्पीकिंग नॉट टॉकिंग ओनली हिअरिंग। आपल्याला इथं घेऊन काय करायचंय काहीतरी घेऊन जायचं बघा। वस्तू तर देवाच्या मिळणार आहे दुसरं काय घेऊन जायचंय
जे याही जन्मी शेवटच्याही मृत्यूच्या टायमाला आणि पुढच्याही जन्मी बघा कामात येणार, लक्षात कामात येणार, ते घेऊन जायचे घर लक्षात या. हे तर आपलं लौकिक देणं घेणं चालणारच आहे. म्हणून लक्षात प्रथमता हा मकर संक्रांत ही सूर्य कोणत्या राशीचं आगमन झालेलं आहे? मकर राशी सूर्य लक्षात. अशा या पर्व कालावर काय का भगवंताने सूत्र बघा, सूत्र केले काय लिहिला भगवंताचे केले बघा. ती पृथ्वी तो सूर्य ते झाड ते सर्व दिसतं, मात्र आपल्याला विशेष वाटतं की नाही? आजचं विशेष काहीतरी वाटतं लक्षात या. म्हणजे काहीतरी वैशिष्ट्य असेल की नाही. आणि म्हणून आपण सर्वजण आज एकमेकाच्या हातावर काय देतो? तिळगुळ. आणि देताना काय म्हणतो? तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या. म्हणून हे गुड बघा, गोड बोलण्यासाठी दिले. कसं दिले? मग गोड काय आहे बरं का, हे आपल्या समज. गोड काय बोलायचं आहे की नाही? गोड काय बोलायचं आपल्या समज पाहिजे की नाही? नेमकं गोड काय आहे? बुंदीचं नाव घ्यायचं म्हणून गोड बोलायचं का? लाडू जिलबी पेढे म्हणून गोड बोलायचं लक्षात. हे तर तात्पुरतं गोड आहे बघा, तात्पुरतं खाण्यापुरतं गोड लागणार आहे. मात्र खरं गोड काय आहे आणि खरी गोडी कशामध्ये आहेत? संतांमध्ये गोड तुझे नाम. खरं गोड काय? मग भगवंताचं नाम का सर्वात गोड आहे. सर्वात गोड रूप आहे बघा, देवाचं रूप सर्वात गोड लक्षात घ्या. ते रूप पाहिल्यानंतर पुन्हा पाविशी वाटते की नाही? काय देवाचं बघा, पुन्हा शिवाला लक्षात द्या. दुसरा तुम्ही पाहता कंटाळून जाता की नाही? कवर याचं तोंड पाहता म्हणते कशाची. माझं भगवंता किती वेळ पाहत राहा, उलट त्याची गोडी बघा वाढत जाते. दुसरं तुम्ही त्या बोलत बसायचं मीठ तुम्हाला येईल. देवाचं नाव कधी कवर घेत बसा, त्याची गोडी वाढत लक्षात घ्या. म्हणून खरं गोड काय? गोड तुझे नाम, गोड तुझे नाम. किती गोड आहे ते संतांनी सांगून ठेवलं. आता म्हटलं नाही किती गोड देवाचं नाव? अमृतावनी गोड, अमृताने गोड, अमृताने गोड. अमृतापेक्षा गोड लक्षात द्यावर का? जे अमृत समुद्र मंथन करताना निर्माण झालं होतं ते गरुडाने तो कलश पळवला घेतला होता. आणि तो घेऊन जात असताना त्याचे थेंब पुढे पडले आपल्या त्र्यंबकराज, नंतर उज्जैन, तिसरं प्रयागराज, चौथं हरिद्वार, असा तो गरुड पक्ष. आणि म्हणून त्या ठिकाणी आजचा पर्वकाल जो 144 144 वर्षा यस 100 वर्ष बघा. आज आपल्या भाग्याशाली अशा आपल्यावर किती पिढ्या होऊन गेले की नाही? त्यांच्या भाग्यात नव्हता तो आताच बोलून सांगितले की आपल्या ते या भाग्यामध्ये आल्या नशिबात आलेल्या आहेत. म्हणून प्रथमतः ज्यांच्या आशीर्वादाने आपण हे सर्व पाहतो लक्षात घे. ज्यांचं अधिष्ठान आपल्यासमोर पालखीमध्ये प्रतिमा रूपाने आहेत, तिकडं मंदिरामध्ये सिद्धासन मूर्तीच्या रूपाने आहेत, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आपण त्यांना स्थान दिलेलं आहे. नाही आपण जडी स्थळी काष्टी पाषाणी ज्यांना म्हणतात असं ज्यांचं अधिष्ठान आहे, अशा बाबांच्या चरणी साष्टांग धरून करूया. बघा, पूजा सत्यम, पूजा सत्यम, मंत्र सत्यम. मंत्र आधी दैवत बर का, मंत्र आधी सर्व देवता आहे ना बघा. हे कोणाच्या आधी नाहीत? मंत्राच्या. आणि ते मंत्र कोणाच्या आधी नाहीत? ते मंत्र ब्राह्मण आधी लक्षात, ब्राह्मण आधी नाही. म्हणून पूजनाला गुरु उपस्थित लक्षात घ्या. का उपस्थित होते गुरु पूजनाला? की मंत्र म्हणून बघा, मंत्र म्हणून त्या देवचं पूजन याने आपल्या सर्वांच्या कर्गाने पार पडलं की नाही. म्हणजे काळी वाजून अशा सर्व गुरुदेवांचं तुम्हाला जन्म मिळू शकतो का पुढचा आहे की म्हणजे केव्हा मिळेल? तसे काही पुण्य करायला गेलं त्याला पुढचा ब्राह्मण कुळात जन्म लक्षात. ब्राह्मण कुळात जन्म घ्यायला किती पुण्य लागत असेल ते धर्मशास्त्रात बघावं लक्षात.
असे वेदमूर्ती ज्यांना म्हटलं जातं, ज्यांना अधिकार बघा भगवंतांनी दिला की नाही, प्रत्येकाला अधिकार द्यायचा कर उपदेश म्हटलं जाते. 4 वर्ण आपल्या धर्मशास्त्रात सगळे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय शूद्र असा का त्या ठिकाणी वर्णन केले. आणि म्हणून आज या पर्व कालावर, अर्थात मकर संक्रांतीच्या पर्व कालावर, जसं आता आज प्रयागराज महाकुंभ, काय महापूर्ण का महाकुंभ असून पूर्ण कुंभ आहे, लक्षात घ्या. काय अर्ध कुंभ असतो पण हा पूर्ण कुंभ आहे. या पूर्ण कुंभाच्या पर्व कालावर आपण या जनशाली धामाच्या प्रांगणामध्ये अनेक देवतांच्या साक्षीने केले उपस्थित या ठिकाणी झालात. आपल्या सर्वांनाचंही भाग्य थोर म्हणावं लागेल. आता तुमचं भाग्य म्हणण्यापेक्षा बाबांना अगोदर असं म्हणावं लागेल का, तुम्हाला ज्या माता पित्याने जन्म दिला, गुरु लक्षात काय, तुम्हाला ज्या माता पित्याने जन्म दिला, ज्या माता पित्यांसाठी भारतीय संस्कृती काय म्हणते, मातृदेव पितृदेव, प्रत्येक सुपुत्रासाठी आई वडील देव आहे. कोण आहे? देव आहे. अशा देव आहे. आणि म्हणून अशा देव सर्व माता पित्यांच्या जन्म सर्व व्यापासाला जन्म दिला, त्या माता पित्याचा डोळा टाळ्या वाजून असावे. म्हणून आपण धन्य, आपण बघा धन्य बघा कधी बघा मनुष्य धन्य होतो. तुकाराम म्हणतात, कसंत म्हणतात, आपल्या हिता धन्य माता पिता. कोणाच्या आई वडिलांना धन्य म्हटलं, जो सुपुत्र आपल्या हितासाठी प्रयत्न करतो. बघा काय करतो, आपल्या हिता असे जो जागता, नेहमी स्वतःच्या हितासाठी दोन मी जागा असला, त्याच्या आई वडिलांना कोणी धन्यवाद दिला, कोणी धन्यवाद दिला, संतांनी आपल्या हिता धन्य माता पिता. त्याप्रमाणे बघा तुम्ही सर्व गृहस्थी आहे की नाही, तुमचा संसार धन्य झाला पाहिजे, तुमची संसारी जीव सुद्धा धन्य झाला पाहिजे. मग तुम्ही गृहस्थी अर्थात संसारी जीव केव्हा धन्य व्हाल, केव्हा धन्य व्हाल, याचं उत्तर बघा नाथमाने भागवतामध्ये दिले बरं का. गृहस्थी जीव, संसारी जीव, नाथ महाराज त्यांना बघा कोणत्या संसारी जीवाला नाथ महाराज धन्यवाद बघा धन्य धन्य संसारी म्हणतात. त्याचं बघा उत्तर आपण बघा भागवतामध्ये ऐकू बरं का. ऐका, ऐसे जाके जीवेवरी नामनाचे निरंतरी धन्य धन्य तो संसारी स्वतंत्र हरी बंधतो. अर्थ, हरीचे नाम आकाशात जरी उच्चारण केले तरी ते पापाचा नाश करते. ते नाम भक्ताच्या सतत जीवेवर टाकले असतात. स्वतंत्र हरीचे नावाची वर्णना करतात धन्य धन्य आहे. नाथांचा भागवत हा काही सामान्य ग्रंथ नाही. ज्या ग्रंथाला गंगामाईने यातून विचार करा काय ग्रंथांचा महिमा असू शकतो ते. नाथांनी तो कधी लिहिला माहिती का, हजारो वर्षापूर्वी या भारतामध्ये प्रसंग घडला ना, काय हजारो वर्षापूर्वी या भावाचे प्रसंग घडले ना, आणि त्याला ते जसे बोलले ना, जसे बोलले तसंच लिहिलं बरं का, नॉट चेंज. त्याच्यामध्ये काय बघा प्रगाढ बुद्धिमत्ता नाथांची असेल की नाही. घडलं कधी आणि ते लिहिलं कधी, विचार करा ना, काय बुद्धिमत्ता असू शकते ते. अशा नाथांच्या भागातामध्ये तुम्हा सर्वांना काय म्हणले, धन्य धन्य संसारी. एकदा नाही दोनदा बघा, कारण मराठीमध्ये अनेक शब्द बरं का, त्याला पर्यायी शब्द आहेत. जसं माताला जननी, मातोश्री आहे की आई, असे शब्द पर्यायवाचक आहेत. मात्र धन्य या शब्दाला दुसरा पर्यायी शब्द नाही, म्हणून त्याला धन्य धन्य काय महात्माला काय म्हणतात ऐका बघा. कोणत्या जीवाला नाथ महाराज धन्य बघा असं म्हणलेलं आहे. धन्य धन्य संसारी कोणत्या जीवाला, अध्यात्मिकवा
बोट करा. बघा तुमच्या जवळ येऊन राहिले ना ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला सांगितलं ना गडबड गोंधळ करायची आवश्यक नाही, बोलायची गरज नाही बरं का. न बोलता तुम्हाला सर्व काही देव देणार लक्षात. आपलं फक्त काम करायचं शांततेने, ओनली हिअरिंग अँड सिटिंग बरं का, बाकी काहीच करायचं नाही. हा काय विषय चालू होता? अध्याय कितवा? जरा बोल करून दाखवा इकडे बाबांना. अध्याय कितवा? दुसऱ्या अध्याय. ओळी नंबर किती आहे? 773. म्हणजे 773 ओळी नंबर. आणि त्या नाथ म्हणतात ऐसे ज्याचे जिवे बरी नाम नाचे धन्य धन्य संसारी हरिवरक्षात. मग कोणाला धन्य म्हणतात महाराज? कोणत्या संस्थेजीवाला धन्य म्हटलेलं आहे? बाता मारणाऱ्यांना का? गोंधळ करणाऱ्यांना का? अपशब्द बोलणाऱ्यांना का? मग कोणाला धन्य म्हटलेले? जे संसारी जीव नेहमी भगवंताचं नामस्मरण करतात, आपल्या जीव नेहमी काय करतात? ओम जनाय नमः, ओम जनाय नमः. सूर्यनारायणाचं आगमन झालं ना? आगमन झालं ना? सूर्यनारायणला नमस्कार ना. ओम चक्षुर्मुख के प्रकाश भगवान, हम आकाश विचार करने वाले भगवान, ओम महासनत मानी सेना करने वाले भगवान, ओम कलयुग में भगवान, ओम रजयुग में भगवान, ओम सतयुग में भगवान. हे भगवान मुझे असत से, हे भगवान मुझे अंधकार से, आदि देव नमस्कारम, प्रसिद्धम भास्करम, दिवाकर नमस्ते, प्रभाकर नमस्ते. अशा रीती बघा सूर्याला नमस्कार केले. किती सूर्याचे आपले उपकार लक्ष घ्या. हो सूर्य आपला जन्म का निबंध विद्यार्थ्यांनी पण येतो काय निबंध विद्यार्थ्यांना सूर्य उगवला नाही तर काय, सूर्य उगवला नाही तर बरं तुम्ही आता बसा गेली काय म्हणून सूर्यनारायणच्या चरण. विषय दुसरा म्हणतो बरं का, जर तुम्हाला कोणी विचारलं ना तुमचा देव कुठे बघा मला दाखवा बरं का. काय कोण नास्तिक असेल चाललं, कोणी एखादी शंकेकर असे भगवंताच्या बाबतीत, तर तुम्ही प्रश्न विचारला तुमचा देव कुठे दाखवा. काय तुमचा देव कुठे दाखवा मला. तर काय करायचं? मग कान पकडायचा. काय पकडायचा? कान पकडायचा. आणि कान पकडून त्यांना कोणता देव दाखवायचा? ऐकली तुम्ही चॅलेंज देऊ शकता का त्याला? हात लावून दाखवा आमच्या सूर्याला म्हणे, त्याची बरोबरी करून दाखव. लक्षात हो ना, सूर्यनारायण काय म्हणजे सूर्य का लक्षात घ्या, सूर्यनारायण लक्षात. आणखी कोणता देव दाखवा सांगा तुम्हाला. आणखी प्रत्यक्ष नाव दररोजचा आहे ना. त्याप्रमाणे बघा आता प्रत्यक्ष झाला. मग आता काय जसं म्हणतात देव दर्शन आपलं भगवंत दर्शन झालं पाहिजे नाही, भगवंत दर्शन आपल्याला झालं पाहिजे. जसं मग एका नास्तिकाने आस्तिकाला प्रश्न केला बरं का. कोणाला? एका नास्तिकाने आस्तिकाला प्रश्न केला. काय प्रश्न केला? म्हणे तुम्ही देवाची पूजा करत्या, आरती करत्या, त्या स्तोत्र करत्या, भजन करत्या, जप करत्या, म्हणे असा कसा तुमचा देव मला दाखवा म्हणे. बरं का प्रश्न कोणाचा आहे? नास्तिकाचा. काय प्रश्न आहे? तुमचा देव मला दाखवा. आता हा आस्तिक जरा बुद्धिमान आपली विलास कुलकर्णी बुद्धिमान होता, कुलकर्णी बुद्धिमान होता. म्हणे याला आपण किती सांगितलं याला समजणार नाही. जर प्रॅक्टिकल आपण याला सिद्ध करून दाखवलं पाहिजे आणि आपला देव याला पण दाखवून दिला पाहिजे. आणि म्हणून कुलकर्णी गुरुंनी काय केलं माहितीये का? त्यांच्या लक्ष्मीला सांगितलं काय? सांगितलं दूध आणा. काय आणलं? दूध आणा. दूध बघा आणलं गेलं. विलास कुलकर्णी आपल्या हातामध्ये दुधाचा ग्लास ठेवला. नास्तिकाला प्रश्न केला बरं का. नास्तिकाचा प्रश्न काय होता? तुमचा देव कुठे दाखवा. त्याला उत्तर बघा आमचे कुलकर्णी गुरु देव राहिले बरं का. आता समोर काय आहे? दुधाचा ग्लास आहे. मग त्या नास्तिकाला प्रश्न केला. काय प्रश्न केला? सांग म्हणे या दुधात तूप आहे का? काय प्रश्न केला? लक्षात का? नास्तिकाला आता प्रश्न आहे काय? दुधात तूप आहे का? नास्तिक तर गोंधळून गेला. काय गोंधळून गेला? आहे तर दिसत नाही. काय नाही म्हणत तर आहे.
आणि मग त्याला काय उत्तर देता येईल बघा. मग पूर्ण कोणी सिद्ध करून हे बघा म्हणे, नास्तिक बघ म्हणे, नास्तिक बघ म्हणे, या दुधात तूप आहे म्हणे. मग दिसेल घ्यावं म्हणे, ऐक म्हणे, या दुधाचं काय करावं लागेल, दही काय करावं लागेल, दूध काय बनावं लागेल, दही बनावं लागेल. दह्याचं काय बनावं लागेल, मंथन करून दोन्ही लागेल. दोन्हीला काय करावं लागेल, अग्नी. अग्नी काय तयार झालं, दुधात तूप आहे. दिसलं केव्हा, तेव्हा दिसलं. दुधावर संस्कार काय झाले, दुधावर संस्कार बघा करायला. दुधावर जेव्हा संस्कार झाले तेव्हा दुधातून आपल्याला काय कशा दर्शन झालं, तसं म्हणे जगात देव आहे. दिसेल केव्हा, बाजारात भाजीपाला आहे का, लगेच अंदा दाखवायचा. मग त्यासाठी काय करायला लागेल, तपेविने तप केल्याशिवाय तुम्हाला देव भेटणार, तप केल्याशिवाय भेटणार. तप केल्या जसं बाबाजी तप केले की नाही, तप केलं ते कसं केलं, 16 वर्ष क्लास वाटेवर नाही का बघा, यातलं 2-3दा बघा दर्शन बघा भगवान शंकराचार्य. अशाने आजच्या या मग पर्व आला. आम्हाला सगळा पर्व उपस्थित झाला. सकाळी आपल्याला स्नानाचा लाभ आपण सर्वांनी घेतला. त्याप्रमाणे आपल्या चांदी जर चांदी चांदी अनेक माता गेलेली, काही निवार का 5 भाग ज्याचं शक्य त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याप्रमाणे चांदी दान केली. आणि त्यातून काय निर्माण झालं, त्या टाळ्यावर बघितली त्यांनी चांदी जाणं त्या चांदीच्या रथाचा शोभायात्रा सोहळा संपन्न झाला. ज्याच्यामध्ये काय होते, आता बघा ज्यांचं पूजन झालं मिस्त्रींचं, आमच्या राजू मिस्त्री असतील, समाधान मिस्त्री असतील, मिस्त्री असतील, देवानंद महाराज सारखा त्यांचे सर्व सहकारी सेवक असे बघा की ज्यांनी अत्यंत परिश्रम करून म्हणजे दगडातून काय बनवले, मंदिर काय बनवले का किती वर्षापासून चालत माहिती ना. मंदिराचं बाणेश्वर काम किती वर्ष सुरू झाले, 7-8 झाले. आता का आताही संपलं की नाही काम, करायला आता कळत झालं की नाही. मग कळस आले की जसं पोलीस मंत्र्यांनी पर्व कालावधी आपण काय केले, अनेक कळस स्थापन केले. मात्र किती कळस राहिले होते, किती सार होता, किती एवढे कळस राहिले, एवढे कळस राहिले. जसं बघा तुम्ही इमारत बांधताना तुम्ही काय घर नाही गज काढून ठेवत्या, इमारत पूर्ण होते का, म्हणजे संसार कधी पूर्ण होत नाही. काही संसार कधी पूर्ण होत अशा ते माडीवर माडी भाजीचा संपर्क कार्यक्रम संपर्क. मात्र परमार्थ काय होतो, पूर्ण होतो अशा द्या. जसं मंदिर जसं मंदिराच्या एकदा कळत झाला, काही काम करशील राहतं का, विशेष म्हणून अच्छा या पर्व कालावर या मग या चारी धामाचंही मंदिराचं जे काम अपूर्ण होतं, त्यामुळे दोन्ही साईडला दोन नाही काही मंदिर आहे, मंदिर टाईप ते. आणि ते अशा रीतीने जे कलश स्थापन बाकी आहे त्यांचंही बघा आपल्याला स्थापना या ठिकाणी लवकर करायचे. त्याचाही मग मिरवणूक सोहळा संपन्न झाला. ते ध्वज ज्याचे ध्वज दिले होते ना बाबांनी, ते ध्वज बघा बांबू लावून हजर करता होतं. त्यानंतर आपलं मुख्य प्रवेशद्वाराचे पूजन या ठिकाणी काही भाग्यवंताच्या हस्ते संपन्न झालं. गुरुच्या वर्षामध्ये द्वार उघडलं गेलं की नाही जल्लोषामध्ये. नंतर सर्वजण पुढे गेले पूजनाला. प्रत्येक देवता ज्याच्या नावाचे देवताचं पूजन नेलं होतं ना, त्यांच्या हस्ते त्या देवतांचं पूजन पार पडलं. तुझ्या टाळीवर त्यांचं आलं सांगलं. तुमचं पूजन उशीर झालं. आमचं तिकडे ठरल्याप्रमाणे आपला टाइम 5 वाजेपर्यंत आमचे हजार विधी 2-4 जण होते आम्हाला, बाकी सर इकडं हाट गेले होते पूजा पाठामध्ये असं. त्यानंतर आपण परिस्थिती झाला. आता बाबांना वाटलं होतं इकडं कसं आता उघड्या तुम्ही कसे बसला गेले आहे की नाही. त्या 10-5 मिनिटं बसायचं नव्हतं ना. म्हणजे उघड्यात कसं आहे भास्करावला बोलवलं म्हणलं आता कार्यक्रम बदलावा म्हणून
काय काय काम ठिकाण बदला, तर मंडपाचा बदला नाही, खातात बदला नाही, काही बसायची व्यवस्था गेली. आणि तिने सकाळी पाण्याचा स्नानाचा कार्यक्रम झाला आणि मग ठिकाण ठरलं कोणतं, त्याचं नियोजन या ठिकाणी झालं. म्हणून बऱ्याच वेळापासून आपण उपस्थित झालात. आपल्या या ठिकाणी जे काही बघा आता का ज्यांना जी वस्तू मिळाली असेल ना त्यांनी वरती बोट करा बरं का, पण आज बोललोच नाही भाऊ, वरती बोट कसं करा कोणी सांगितलं गडबड करायला, गडबड करायची. नॉट हरी नॉट वरी, ओनली कीप क्वाइट. हा टोप्या का टोप्यावाला दिसले जय बाबा टोप्या पूजेला बसले टोप्यावाले उभे टोप्यावाले बरा बरा टोप्यावाले यजमान याला टोपी नाही मिळाली का हो. हा वेगळं टोपीच राहू नका. हा लागलं बांधून घे, काही सवयी टोपी घालायची ते काढून द्यावा. अहो आपण भारतीय आहोत, भारतीय संस्कृती काय म्हणते कपडे कसे घालायचे कोणते घालावे लक्षात घ्या. आपण काही फॉरेनचे नाही जन्माला येईल भारतामध्ये, लक्षात घ्या. म्हणून आपला पोशाख आहे लक्षात, भारतीय संस्कृतीचा पोशाख आहे. आपण उष्ण कटिबंधातले आहोत, आपण थंड परिस्थितीत आहोत. म्हणून बघा ती पॅकिंग इंडस्ट्री चालतो कुठं इंग्लंड जपान वगैरे देशामध्ये का चालतो, ती थंडी बघा थंडी तिथं. म्हणून त्या लोकांना कोणतं आपल्या नाही का पॅक बघा पॅक सूट पॅन्ट मला आपल्याला कसं आहे पायजामा आहे पायजामा. त्यामुळे बॉडी बघा आपलं शरीर आरोग्य निरोगी राहिलं लक्षात असं. आता का जेवढी जोडी तुम्ही तो टोपी नाही का उभं राहा ना. मग बाबांनी काय सांगितलं हो ही टोपी आले का बसले जोडीने बसले टोपी आले सगळं करा. हा आमचे हा बरं का वाट पावायला एकदम तयार आहे हनुमंतासारखं. आमचे साखर भाऊ जाधव डॉक्टर असतील प्रकल्प गुले असतील आणि गौरव गायकवाड असतील सुंदर घेऊन नका. नारळ मिळालं कोणी नारळ मिळालं नाही. ज्यांना मिळालं त्यांनी फक्त वरती बोट करायचं, ज्यांना नारळ मिळालं नाही बघून घ्या, मिळालं नाही असेल तर बघून घ्या. हा ठीक आहे. ज्यांना आता काय मिळालं नाही पिशवी मिळाली नाही त्यांनी वरती बोट का मला पिशवी मिळाली नाही. हा बरं मला रुद्राक्ष मिळाला नाही. आता आपल्याला पूजन करायचं गुरुच्या बुद्धवेशामध्ये बालेश्वर आणि बाबा स्वरूप हे पूजन थोडक्यात करायचं आपल्याला स्वामी. रुद्राक्ष मिळालं ना, ज्यांना तिळगुळ मिळाले नाही, तिळगुळ ऐकून आहे का तिळगुळ एकही वरती बोलूया तुम्ही काय खोटं बोलती खरं बोल राहिले सारे टाळी वाजवा का. ज्यांनी वाटत बघा अत्यंत इमानदारीने कोणाला शिल्लक ठेवतात वेळेमागे त्यांनी आपल्याला या वितरण केलं. असे आपल्या भक्त परिवारातले असे देखील हे आपण 4 चौघ होतो 4 चौघ त्या टाळीवर त्यांचा चांगलं सारखं बरं का. हे 4 असे बरं हे 4 यांना कोणतेही काम सांगा बरं का एक परफेक्ट बरं का. एक कलाबाज वाग एक डॉक्टर आहे, एक तिकडं वाट बघा निश्चित भरत्या इकडं द्राक्षाचे ब्रँड आहे द्राक्ष ब्रँडेड एक गोष्टी साईड नाही ना बस एक लक्षात द्या. थोडक्यात आपल्याला विषय संपवायचा आहे आता. ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. बघा भारतामध्ये जी परंपरा आहे ती कुठे पाहायला मिळणार नाही. जसं बघा हो बोलून काम राहिले बोलून व्हाय स्पीकिंग नॉट टॉकिंग लक्षात घ्या. आपण इथं
हा काहीतरी प्रेझेंटेशन देण्यासाठी आलो. लक्ष आपल्या पितरांना बरं का, आपले पितर बघा जे यमपुरी नरकात आहे ना, ती प्रार्थना करतात. लक्षात काय प्रार्थना करतात? आणि तुम्ही सांगू शकत नाही ना 7व्या पिढीमध्ये माझे पुण्यवान होते म्हणून. त्यांनी पाप केले असेल ते कुठे असेल मग यमपुरी नरकात असतील. ऐका ना मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे जे आपले पूर्वज अजून यमपुरीत असतील नरकात असतील ते काय प्रार्थना करतात? ते काय प्रार्थना करतात? अरे भगवंता, प्रार्थना करण्याचं कारण काय? त्यांना त्यांच्या पापाचं बघा प्रायश्चित्त म्हणून अनेक शिक्षा दिली जाईल. लक्षात घ्या. तसं पापाची शिक्षा बघा. तसं नाही का लोखंडाच्या खांबाला ती तप्त बघा, तप्त लोखंडाच्या खांबाला त्यांना विचार करणार. तप्त लोखंडाच्या खांबाला बघा आलिंगन द्यायला शिक्षा. विचार करा, अगं चटका सर्व होत नाही तेव्हा तप्त लोखंडाच्या खांबाला आलिंगन काय यातना त्या जीवाला अशी लक्षात येईल. मग तो जीव कासावीस होतो बघा. त्या शिक्षा भोगत असताना तो जीव बघा कासावीस होतो. आणि काय प्रार्थना करतो देवाला? हे भगवंता, माझ्या कुळामध्ये एखादा असा पुण्यवान जन्माला येऊ दे. त्या पुण्यामुळे माझी या नरकातून या चौऱ्या सुटका. लक्षात घ्या. मी विचार करा लक्षात का की जे पुण्यकर्म आपल्या हातून जे बाबांच्या आशीर्वाद घडतंय त्याचं फळ लक्षात घ्या. त्याने काय होत लक्षात का? सत्कर्म किती श्रेष्ठ का केलं पाहिजे बोलणे पूजापाठ याचं महत्व समजून घ्या. आणि म्हणून खरोखर बघा जे जीवात्मे आज काय झाले असेल तृप्त झाली बघा, त्यांची सुटका झाली असेल किती आनंद. विचार करा एखादी शिक्षातून काय होईल मुक्त होणं किती आनंदात जीवाला होतं हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण सर्वजण बघा भाग्यवान आहोत की आपल्या भाग्याने आपल्या पुण्यामुळे ती पितर आपल्याला काय देतात आता आशीर्वाद येतील. म्हणजे भविष्यामध्ये विघ्न संकट आपल्या बघा जीवनात येणार नाही असा बघा महिमा त्या पुण्य करण्याचा आहे. हा दुसरा विषय बघा परंपरा. आता चीनमध्ये पतिव्रता आहे का? नाव सांगा का नाव. अमेरिकेमध्ये एखाद्या पतिव्रत नाव सांगा. स्पेन, इराण, नेपाळ, जपान, फ्रान्स, इटली अनेक देश बघा परिचय पाठवले. एखाद्या तरी देशामध्ये पतिव्रता होऊन गेली का? एका पद्धतीचं नाव आपण घेऊ शकतो का? नाही. लक्षात काय नाही, तिथे संस्कृतीच नाही. काय नाही, इतर देशामध्ये संस्कृती नाही. लक्षात घ्या. ती संस्कृती कुठे कोणत्या देशाने फक्त ती संस्कृती म्हणजे कोणती? पतिव्रताचा भाव, तिचा पती तिला. ही संस्कृती बघा कोणत्या देशात आहे? स्त्रियांसाठी बघा धर्मशास्त्र काय म्हणतं? स्त्रियांसाठी पती कोण आहेत? पती परमेश्वर. आणि म्हणून महिलांनी लक्षात घ्या बरं का, तुमचा पती तुमच्यासाठी परमेश्वर आहे. तर परमेश्वर आहे तर मग तुम्ही दररोज दर्शन कोणाच घ्यायचं? तुम्हाला गरज नाही कोणी जायची दूर लावून. घरीच बघा तुम्हाला दर्शन घ्यायची संधी केली. मात्र कोणत्या विचाराने घ्यायचं? बायांनी दर्शन घेताना काय म्हणायचं? माझा पती माझ्यासाठी परमेश्वर आहे. कोण आहेत? म्हणून त्यांना काय होती वंदन काय करते? दर्शन. लक्षात आहे. हा भाव बघा आपल्या भारतीय संस्कृती स्त्रियांना सांगितलंय. म्हणून स्त्रियांनी पतीचा आदर काय? पतीचा आदर करायचा. कधी अरे करायची भाषा पती राजाला करायची. लक्षात आहे. पतीचा आदर सेवेला आज्ञाचा का कधी आज्ञाचा भूमिका बोडके बाय. लक्षात बोडके हे बाहेर सर्व बाहेर लक्षात का? पती राजाची आज्ञा उल्लंघन करायची नाही. सेवेला सादर कुछ बात हम तयार आहे. लक्षात बरं का? असं पती लक्ष्मी काय म्हणायचं? पती राजासर काय केलं पाहिजे? लक्षात उत्साह बघा. सेवेला सादर, पतीचा आदर, सेवेचा भुकेल्याची कदर. बायांनी कधी घरच्याला उपाशी ठेवायला भुकेल्याची कदर. डोक्यावर बरं का? डोक्यावर ती भारतीय काय बघा विशिष्ट आमच्या भारतीय स्त्रियांसाठी लक्षात किती आनंद आहे. किती आनंद आहे. म्हणून बाबाजींनी सांगितलं बायांनी कधीही शेजारणीचं ऐकायचं नाही. बायांनी कधीही आई बापाचं मध्ये माहेरच्या घरचं ऐकायचं नाही. बाईने कधीही नातेवाईकांचं ऐकायचं नाही.
बाईने कधीही इतर कोणाचं ऐकायचं नाही. बाईने कोणाचं ऐकायचं? फक्त पती राजाच्या घरच्यांचंच ऐकायचं. एक सासूचं ऐका, सासऱ्याचं ऐका, दिराचं ऐका, नवऱ्याचं ऐकावं. कारण काय? तुमचं विवाह लग्न झालं, तुम्ही संपूर्ण जीवन कोणाला अर्पण केलं? पती राजाला. म्हणून तुम्हाला मरेपर्यंत कुठं राहायचंय? आईच्या घरी राहायचं नाही तुम्हाला, बायांना नातेवाईच्या घरी राहायचं नाही, शेजाऱ्याच्या घरी राहायचं, तुम्हाला राहायचं नाहीये. तुम्हाला कुठं राहायचंय? तुमच्या पती राजाच्या घरी नेहमी राहायचंय. मग ज्यांच्या घरी राहायचं त्यांचं ऐकलं पाहिजे की नाही? तुम्ही भलत्याचं ऐकलं तर मग तुम्हाला काय होईल? तुम्ही पण मला सासू असतो बरं का, सासू करायला कोणी तयार नाही, तुम्ही चुकल्या म्हणून तुम्हाला सासू लक्षात घ्या. म्हणून बाहेर नीट लक्षात घ्यायचं बरं का. मुद्दा लक्षात आलं का? बाहेरने कोणाचं ऐकू नका, फक्त कोणाचं ऐका? पती राजांचाच ऐका लक्षात घ्या. तेव्हा बाबांनी काय म्हटलं? अवघाची संसार आणि त्यांच्याच घरामध्ये काय राहील? नंतर रटे का चालू तुमच्या घरात लक्षात घ्या, दुसऱ्याचं ऐकून की. म्हणून हा बघा धर्म स्त्रियांसाठी बाबांनी किती मला सांगितलं की. म्हणून बाबांनी म्हणायचे धर्म करा त्याने देव. स्त्रियांनी स्त्रिया धर्म करा. हाताला स्त्रियांचा धर्म. आता पती राहिला का तुमचं लक्षात घ्या. तुम्ही तारदारी काढलं तुमच्या, तुम्ही याला काय केलं लक्षात घ्या. तुम्ही सुद्धा कोणत्या धर्माचं पालन केलं लक्षात. अत्यंत सोप्या भाषेबा बाबांनी सांगितलं. बघा भास्करराव, तुम्हाला काय करायचंय बरं का? काय करायचं बरं का विजय भाऊ? काय करायचंय? तुमच्या बाईने जे मागितलंय ना ते तात्काळ द्यायचं. एवढं एकच काम तुम्हाला करायचं. कोणतं धर्म पालन यांनी फक्त करायचं? बाईने जे मागितलं कोणतंही कारण न सांगता, कोणता विलंब न करता बघा ते काय तात्काळ. एवढं एकच काम तुम्ही जर केलं ना, काय करायचं समजलं ना? बाई जे म्हणून काय म्हणजे कांतेने करिता प्रश्न पुरेत प्रतार जाणं. काय सांगितलं बाबा? कांतेने करिता पुरेत प्रतार जाणं. जो बाईने जे मागितलं, जो मनुष्य बघा आपल्या बाईला देतो त्याला प्रतार मग त्याला बघा पती म्हणले. पती काय म्हणतो त्याला? पती म्हणले. म्हणून लक्षात आलं म्हणून आता काय सांगितलं लक्षात ना? मग तुम्हाला कोणतं काम करायचं? फक्त तुमच्या लक्ष्मीने जे मागितलं ते एवढी काय इन टाईम म्हणजे वेळेच्या बघा कोणते कारण न सांगतं ते. अशा रीतीने आजच्या बरोबर आलं जे लक्ष्मीनारायण जोडपे अनेक बघा गावामध्ये उपस्थित झाले की. म्हणून बाबा अतिशय आनंद वाटला बरं का. बघा काय कारण बा काही काही बाया का आल्या नाही, काय केलं काय आलं नाही, तो माणसं का आले नाही. एक माहिती ऐकलीच नाही होते काही नाही. ती म्हणतो मी येत नाही, तो मी मग मी एकमेकाची ऐकल्यावर कोण आले बाई यांचं ऐकलं, हे बाईचं ऐकलं काय असं. आता बाकी काही भाव होणार नाही तुमच्यासोबत. पण आजचे कलश स्थापने जात असताना आणि आपल्याला पूजा पाठ करत असताना जो एक मोठा परंपरेचा गुरु शिष्य काय, जसं तुम्हाला बाईला गुरु कोरे पतिराजे म्हणून लक्षात. गुरु शिष्य परंपरा भारतामध्ये चालत आली. पण आपण पाहतो की स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस, एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी, पुढे कोण आहे की ज्ञानेश्वर महाराज आणि भरतनाथ महाराज, श्रीकृष्ण आणि सांदीपनी, श्रीराम आणि वशिष्ठ, श्रीराम आणि हनुमान, श्रीमान आणि आपलं श्रीकृष्ण आणि अर्जुन, श्रीराम आणि उद्धव, लक्षात. असे ऋषी परंपरा आपली चालायची. इतर कोणत्या देशी ही सुद्धा बरं का, ही सुद्धा परंपरा तुझ्या देशामध्ये नाही. तिला फक्त काय टेक्नॉलॉजी आणि काय मॉडेल लक्षात, वेगळंच मॉडेल लक्षात देत नाही. आणि आपण लोक त्याच नादी लावून त्याने का मॉडेल संकलित गायचं मॉडेल काढलं, सगळं भारतीय लोक त्या गायच्या मागे पळाले. कारण काय जास्त देते आणि त्या पैसे येत्या. त्यामुळे लोक आजकाल स्वदेशी गायला सांभाळायला तयार नाही. याच मुद्द्यावर तुम्ही लोक पुढे पळाले, संकलित गायकडे का पळाले? दूध जास्त देते त्यामुळे पैसे जास्त येत्या. बिचारी आमची स्वदेशी माता 2-3 लिटर दूध देते, लक्षात येतं. आणि त्यामुळे पैसे कमी येत्या. मग त्या कोणी बघा त्याला ठेवायला तयार नाही.
मध्ये लक्षात घ्या, तुम्ही चुकले होता, तुम्ही चुकले. काय चुकले? तुम्ही सावताराईला घरात घातलं. संकरित गाय म्हणजे काय? सावत्र आई बघा, तिला घरात घातलं आणि सख्या आईला काय तुम्ही बाहेर. मग सांगा राग कोणाला येईल? मग ज्या सख्या आईने जन्म दिला तिला राग येईल की नाही? मग आपल्याला सांगा, मग त्या लक्षात घ्या. मग आईला जर राग आला, आईने जर आपला आशीर्वाद दिला नाही, आपलं भलं होईल का? म्हणून मग एवढे तुम्ही पैसे कमी द्या, मात्र तुम्हाला सुख आहे का, समाधान आहे का नाही? कारण तुम्ही सख्या आईला काढून दिलं. लक्षात काय दिलं? सख्या आईला काढून दिलं. घरात सख्या आईने समजलं ना, बाबा लई गुतार येते बरं का. आता कालच कोणत्या आहे म्हणे, माझी गाय 26 लिटर, किती बघा 26 लिटर, किती 26 लिटर दूध देते म्हणे. माझं काय झालं म्हणे, कानून भावा म्हणे ती 1.5 लिटर आहे, 1.5 लिटर आहे म्हणे, 1.5 लिटर किती काल पौर्णिमा होती ना, त्यांनी काय सांगितलं म्हणे 1.5 लिटर दूध द्यायला लागली म्हणे. लक्षात ठेवा, असं सांगायचं आपल्या वर्गात. पैशाच्या मागे लागून समाधान होणार नाही. पैशाने बघा समाधान होत नाही बघा. पैशाने बघा लौकिक काय, पैशाने लौकिक मला बघा तुमचं लौकिक विषय वाढू शकतो, मात्र पैशाने समाधान नाही, पैशाने सुख नाही, पैशाने सगळं. मग कशा नाही सुख शांती कशाने? त्याचे बघा आमच्या गुरुकुल विद्यार्थ्यांना ऐकावर का, सुख आणि शांती बघा समाधान कशाने मिळतं? नाथ महाराजांनी एका वहीमध्ये सांगा, वहीमध्ये ऐका. आहे पाठापाठ. अध्याय क्रमांक 5 वही क्रमांक 250. धर्म देते शुद्ध ज्ञान, ज्ञान देते विज्ञान, विज्ञान देते समाधान, शांती संपूर्ण न देते. अर्थ जेथे धर्म आहे तेथे शुद्ध ज्ञान देते, शुद्ध ज्ञान तेथे विज्ञान, तेथे विज्ञान तेथे समाधान आहे, तेथे समाधान आहे, तेथे अखंड शांती घडत असते. नाथ महाराजांनी सूत्र दिलं कशाचं? ज्यांना शांती पाहिजे त्यांना काय करावं लागेल हे नाथ महाराजांनी लिहून ठेवलं. अध्याय कितवा? मोठ अध्याय कितवा? बोलायची गरज नाही, फक्त काय करायचे? हा नॉट स्पीकिंग ओनली सेवा. अध्याय नंबर 5 वही नंबर 250. आणि त्या मध्ये नाथ महाराज कोणतं सूत्र सांगतात बघा? शांती कशाने मिळावं का, समाधान कशाने? काय सांगितलं मग? धर्म तेथे ज्ञान तेथे विज्ञान तेथे संपूर्ण लक्षात घ्या. किती बघा नाथ महाराजांनी आपल्या जीवनासाठी साध्या भाषेमध्ये लिहून ठेवले भागवतामध्ये. हे सूत्र ज्याला समजलं का त्याला शांती मिळणार. हे किती फॅक्टऱ्या टाकल्या, किती नोकऱ्या कधी बसले, किती बघा कधी बसले, सूत्र समजलं नाही, शांती मिळणार अशात. आणि म्हणून हा मुद्दा समजला, धर्माचा मुद्दा का किती महत्वाचा नाही. आता जो मुद्दा सगळ्यात शेवटचा मुद्दा तुम्हाला का त्या पिशव्या दिल्या, तुम्हाला पिशव्या बऱ्याच वस्तू दिल्या तुम्हाला. असं बघा काय झालं बरं का, गुरु शिष्याचा बघा मुद्दा आहे. शिष्य कसा नसावा किंवा कसा असा वर्ग यामध्ये काय, शिष्य कसा नसावा यामध्ये मग लक्षात कसा असं बघा. जो सारखा होता सारखं होतं त्या गावामध्ये गुरु महाराज एक महाराज झाले होता. त्या शिष्याला कळालं आपले गुरु महाराज आले, लगेच धावत तुमच्या साऱ्यावर सर्व शिष्य येऊन बसले. महाराजांना दर्शन घेऊन महाराज बसले, आपले शिष्य बसले समोर. बसल्यानंतर महाराजांनी विचार केला, बऱ्याच दिवसापूर्वी शिष्य आपल्या बरोबर भक्त झाले, जप करत्या, अनुष्ठान करत्या, अनेक बघे दान धर्म करत्या, वेगवेगळी सेवा करत्या का. मध्ये हे कच्चे का पक्के, हे सच्चे का काय झुटे, जरा देखलं जरा आपण जरा चेक केलं बरं का. तर याच्यावर परीक्षा काय केली पाहिजे, जरा परीक्षा या शिष्याने गेली पाहिजे बरं. कोणाची? शिष्याची. गुरु महाराजांनी विचार केला शिष्याची परीक्षा घेण्याचा, किती कच्चे किती पक्के, किती सच्चे आणि किती झुटे करतात. आणि मग महाराजांनी काय केलं बरं का, म्हणजे काय समजा आमच्या अमरभाऊ सारख्याला का हरभरे काय सांगितलंय मग 2-3 पोते हरभरे आणून. मग त्यांनी आमच्या अमरभाऊनी आदेश विचारले, हरभरे हजर केले. महाराजांनी काय केलं मग, असे हे आपले होते ना समजा डॉक्टर आणि हे आपले गायकवाड गुले भाऊ हे 4 जण, त्यानं आदेश दिला म्हणे काय करा, हरभरे काय करा प्रत्येकाला 1 किलो वाटून द्या म्हणे. काय आदेश दिला? आदेश दिला काय वाटत? आदेश दिला
प्रत्येक शिष्याला किती किलो हरभरे, किती गोट कारबत्त. हा आदेश कोणा झाला? गुरु महाराजांचा काय आदेश झाला? लगेच वाटप झाले. गुरु महाराजांना वेळ नव्हता, लगेच गुरु महाराज निघून गेले पुढच्या कार्यक्रमाला. आता शिष्य ते हरभरे घरी घेऊन घरी गेले. घरी गेल्यानंतर बरं का संजीव विचार करायला लागला. शिष्य काय विचार करायला लागला? म्हणजे महाराजांनी आपल्याला काय दिलं? काय दिलं? हरभरे दिले. मग आता काही सांगितलं नाही ना याचं काय करायचं म्हणून. सांगितलं काही सांगितलं नाही, निघून गेले म्हणे ते. मग करायचं काय? त्यांनी त्यांनी डोकं स्वतःही स्वतः. त्यांनी काय विचार केला? महाराजांनी आपल्या हरभरे दिले, प्रसाद म्हणून दिले असेल. काय विचार केला? मग त्यांनी काय केलं? ते हरभरे चांगले भुजले का, चांगले भाजले बरं का. त्याची खारे फुटाणे बनवले. काय बनवले? हरभरे काय बनवले? चांगले. प्रसाद म्हणून खाऊन घेतले. पुन्हा दुसऱ्या शिष्याने विचार केला, महाराजांनी आपल्याला काय दिलं? सांगितलं काहीच नाही ना, मग करायचं का? मग त्यांनी काय केलं? विचार केला. म्हणे गुरु महाराजांनी हरभरे दिले हे बरं खरं म्हणे. मात्र त्यांनी जर पुन्हा मागितले तर काय की त्यांनी काय विचार केला? पुन्हा मागितले तर लगेच खिशातून रुमाल काढला, 1 किलो हरभरे बांधले आणि घरात ठेवून दिले बरं शिष्याने. विचार काय होता? मागितल्यावर परत करायचं. पुन्हा तिसरा शिष्य विचार करायला लागला, महाराज आपल्याला काय दिले? बोलता ना. हा हरभरे दिले. करायचं काय? सांगितलं काहीच नाही बरोबर ना. त्यांनी डोकं विचारलं का? महाराज दिले बरोबर आहे. मात्र आता आपण काय केलं पाहिजे? महाराज जेव्हाही म्हणतील ना त्यांनी जसे दिले तसेच परत केले पाहिजे की नाही? काय जसे दिले तसेच परत केले पाहिजेत. मग त्यांनी काय केलं माहिती का? जवळ ये राऊस होतं. ये राऊस काय होतंय? जवळ काय होतं? ते हरभरे कुठून नेऊन ठेवले? कुठून नेऊन ठेवले? ये राऊस सुरक्षित ठेवले. पावती आणली बघा, आपल्या डायरीत ठेवून दिली. आता चौथा शिष्य बघा विचार करायला लागला, महाराजांनी काय दिले? करायचं काय? नॉट टेल. मग त्यांनी विचार केला. मग त्यांनी विचार करून काय माहिती का? नेमकं पेरणीचे काय हरभरा पेरणी दिवस होते. मग त्यांनी काय केले? 1 किलो हरभरे काय केले? शेतात पेरले. त्याला किती झाले? एका वर्षी पहिल्या वर्षी 20 किलो. किती झाले? पहिल्या वर्षी 20 किलो 20 किलो किती झाले? पहिल्या वर्षी 20 किलो झालं. त्यांनी दुसऱ्या वर्षी पुन्हा 20 किलो पेरले. किती झाले? 400 किलो. किती झाले? बरं का. पुन्हा दुसऱ्या वर्षी पेरले त्याला किती झाले? 400 किलो झाले. त्या तिसऱ्या वर्षी पुन्हा पेरले. किती झाले त्याला? 4 पोत्याला 80 क्विंटल. लक्षात घ्या 80 क्विंटल हरभरे झाले चौथ्या वर्षी. तिसऱ्या वर्षी बरोबर. मग चौथ्या वर्षी बघा महाराज पुन्हा त्या वजर गावात आले बरं का. शिष्यांना कळालं चला महाराज आलेले दर्शनाला जाऊ. लगेच धावत पळून शिष्य आले, बसले समोर बरं का. गुरु महाराजांनी विचार केला की आपलं सर्व भक्त परिवार आलेला आहे, ते काय आलेला आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं आपण इथं 4 वर्षापूर्वी इथं आलो या गावाला मध्ये यांना काय दिले होते अशी आठवण त्यांना झाली. आणि त्यांनी काय केलं बरं का? हा झालं ना, त्या लक्षात आलं ना. एवढं संपवायचा कार्यक्रम. काय झालं? हा मग महाराजांनी बघा महाराजांनी काय जाहीर केलं? काय जाहीर केलं? म्हणे भक्तांनो मी तुमच्या गावाला आलो होतो म्हणे, ते 4 वर्ष झाले आणि तुम्हाला काय वाटले होते? मग काय प्रश्न केला महाराजांनी? माझ्या हरभऱ्याचं काय केलं सांगा. काय प्रश्न केला? माझ्या हरभऱ्याचं काय केलं सांगा. पहिला उभा राहिला. त्यांनी काय सांगितलं? महाराज बस काय बाजूला. दुसरा पण उभा राहिला. त्यांनी काय सांगितलं? घेऊन ये. आणले समोर सोडले. काय होतं? किडे पीठ झालं. महाराजांनी पाहिले भाई बाजू बस खाली. पण तिसरा उभा राहिला. म्हणे महाराज
मला वाटलंच होतं म्हणे ती पुन्हा मागाल बरं. म्हणून मी काय केलं नाही, जाय घेऊन ये. लगेच गेला आई व्यवस्था पावती दाखवली, हरभरे घेऊन आला, महाराज समोर ठेवले. महाराजांनी बघितले की हरभरे कसे होते, जसे महाराजांनी दिले होते ना तसे ते हरभरे होते बरं का. कसे होते ते, जसे तसेच होते. महाराजांना बरं वाटलं बरं का, निदान याने काय केलं जशी तशी आपल्याला काय हरकत नाही, हरकत नाही. मग चौथा उभा राहिला. आता किती उभा राहिला, 14 शिष्य उभा राहिला. त्यांनी सांगितलं म्हणे महाराज तुम्ही मला काय दिले होते, मी काय केले, पहिल्या वर्षी काय केले, मला किती झाले 20 किलो. पुन्हा पेले किती झाले, पुन्हा पेले किती झाले, लगेच घेऊन ये म्हणे बरं का. आदर झाला गुरु महाराजांचा. आता हाही हुशार होता, हे लगेच मोबाईल काढला, कॉल टू होम. काय केलं, काय संदेश दिला मोबाईलवर, हा हा लोड आयशन अँड इमिजिएट कम हिअर. बरं काय सांगितलं त्यांनी, काय सांगितलं, लगेच त्यानुसार घरच्यांनी नका तो आयशर लोड केला. किती पोते त्याच्यात टाकले, लगेच गाडी हजर. महाराज समोर आयशर गाडी उभी केली. महाराजांनी बघा म्हणे तुम्ही दिलेले किती किलो हरभरे, हे मागे किती घ्या म्हणे, आता माझे किती घ्या, टाळी वाजत. तो सांगा कोण नापास झालं कोण पास झालं, सांगा ना. किती टक्क्यांनी पास झाले, किती टक्क्यांनी नापास झाले. किती पहिले 2 काय झाले, ते फुल नापास झाले, कोणत्याच गणित काय. तिसरा काय झाला बरं का, 35% पास झाला, पण 35% पास झाला. शेवटचा मेरिट मध्ये आहे, 1 नंबर 1 क्वालिटी असायचे. म्हणून ओम जना धनाय नमः, ओम जना धनाय नमः, ओम जना धनाय नमः. आता तुम्ही हुशार वर समज मला विचारा. आता गुरु मिनिट, आता रुद्राक्ष काढा गुरु सांगितल्याप्रमाणे थोडक्यात. जय बाबाजी. जो प्रसाद म्हणून रुद्राक्ष बाबाजींनी आपल्याला दिलेला आहे त्याचं पूजन करायचंय आपल्याला. सर्वांनी डोळ्याला पाणी लावा, फक्त मुद्रा करा. आपोहिष्टामयो भुवस्थान ऊर्जे दधातन महिरणाय चक्षसे. 3 वेळा आचमन केल्याची मुद्रा करायची. आचम्य ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः गोविंदो इति हस्तप्राक्षाल्याः. विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. हातात संकल्प केल्याची मुद्रा करायची. आपण हातात पाणी घेतो ना, गोकर्ण मुद्रा. आपण हातात पाणी घेताना गाईच्या कानासारखा आपला हात करावा. 33 कोटी देव गाईमध्ये असतात, म्हणजे 33 कोटी देवांपर्यंत आपला संकल्प पोहोचत असतो. म्हणून आपण आपला हात हा गाईच्या कानासारखा करावा, त्याला गोकर्ण मुद्रा म्हणतात. जरी नसेल पाणी तर मुद्रा जरी केली तरी आपली मानस पूजा त्या ठिकाणी होत असते. तिथिर विष्णू तथा वारो नक्षत्रम विष्णुरेव च योगश्च करणंच सर्वं विष्णुमयं जगत. आपल्या गोत्राचा उच्चार करायचा. गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचे. म्हणा काश्यप गोत्र. आपलं आडनाव घ्या, आपल्या आई वडिलांचं नाव घ्या, स्वतःचं नाव घ्या, पत्नीचं नाव घ्या, मुलांचं नाव घ्या. संकल्प आमच्या पाठीमाग संकल्पात आपण म्हणू शकतो आहे की नाही, स्पष्ट आणि मोठ्या आवाजात म्हणायचं. म्हणा मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ अस्माकं सह कुटुंबानां सह परिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य प्राप्त्यर्थ समस्त मंगल कामना सिद्धी अर्थ निष्काम कर्मयोगी
शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजानाम अखंड